नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, मकर संक्रांतीला करा हे 14 उपाय, लाभेल लक्ष्मी कृपा. पंचांगानुसार यंदा 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांती साजरी होत आहे. सूर्य उपासनाचा हा पर्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीतून जातो आणि उत्तरायण होतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. कलियुगात सूर्य एकमेव देव आहे ज्याचे मानवाला दररोज दर्शन होतो. धार्मिक मान्यतानुसार सूर्य उत्तरायण झाल्यावर देवी देवतांचे दिवस सुरू होतात. अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी 14 विशेष कार्य केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. मकर संक्रांतीच्या दिवशी करा ह्या 14 गोष्टी. गाईला चारा. धार्मिक मान्यतानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवताचा वास करतात. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गाईला हिरवा चारा खाऊ घाला, यामुळे सौभाग्य वाढते. गंगा स्नान. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुम्हाला गंगा नदीत स्नान करणं शक्य नसल्यास घरात आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ आणि काळे तीळ मिसळून स्नान करा, यामुळे पुण्य लाभते. या दिवशी गंगाजलने स्नान करून घरातील देवी देवतांना नवीन वस्त्र परिधान करावे. असे केल्याने तुमच्या घरावर सर्व देवी देवतांची कृपा राहते. दान करा. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला महत्त्व आहे. त्यानुसार मीठ, कापूस किंवा उबदार कपडे, तेल, तांदूळ, तीळ, गूळ, बटाटे, नवग्रहाचा नवावे दान करावे. देवतांची पूजा केल्यानंतर हे दान गरजूंना दान करा. या उपायाने तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम मिळतात. जेव्हा तुम्ही गरजूंना मदत करता तेव्हा तुमचे धनधान्याचे भंडार भरलेले राहतात. मुख्य दरवाजा. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराच्या मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळदीचं लेपन करा. सूर्यदेवाला नमस्कार करा. या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, तसेच वाईट नजरेपासून कुटुंबाचं संरक्षण होते. खिचडीचा नैवेद्य. मकर संक्रांतीला खिचडीचं महत्त्व आहे. या दिवशी उडीद डाळ, तांदळापासून बनलेली खिचडी तयार करून देवी देवतांना अर्पण करा. याच खिचडीत आणि तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करा. मकर संक्रांतीला तुम्ही खिचडीचे दान देखील करू शकता. असे केल्याने कुंडलीतील शनिदोष दूर होतो. आदित्य हृदय स्तोत्राचे पाठन. मकर संक्रांतीच्या दिवशी सण सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून दान केल्यानंतर शांत व निर्जन ठिकाणी बसून आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. मकर संक्रांत हा उपासनेचा सण असून या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने तुमच्या कुंडलीतील सूर्य मजबूत होतो. तिळाचे हवन. मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्ताचे हवन करा. या उपासाने देवी लक्ष्मीच्या घरात कायम वास राहतो. पतंग उडवायचं महत्त्व. तमिळाच्या तन्ना रामायणानुसार पतंग उडवायची परंपरा भगवान श्रीराम यांनी सुरू केली होती. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग इंद्रलोकात पोहोचला होता, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच या दिवशी पतंग उडवला जातो. या दिवशी पतंग उडवल्याने लाभ होतो. तीळ आणि गुळाचे सेवन. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे सेवन करा, यामुळे दारिद्र्य नष्ट होते. मकर संक्रांतीच्या दिवशी थंड असते. अशा परिस्थितीत तीळ आणि गुळाचं सेवन केल्याने शरीरात ऊर्जा देखील उत्पन्न होते. पितर तर्पण. मकर संक्रांतीला पितरांना तर्पण अर्पण करा. असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते, तसेच वंश वाढतो. झाडू खरेदी करा. मकर संक्रांतीला झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. धान्याची पूजा. नवीन पिकाचा आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. अशा स्थितीत या दिवशी शेती आणि पशुधनाशी संबंधित सर्व उपकरणांची पूजा करावी. यामुळे वर्षभर पैशाची आणि अन्नाची कमतरता भासत नाही. नवीन कार्य. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करा.
असे करणे शुभ आहे. या दिवशी नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते. मंत्र जाप. मकर संक्रांतीच्या दिवशी इच्छित परिणाम मिळवण्यासाठी ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मनोवंचितम फलम देहि देहि स्वाहा या मंत्राचे 108 वेळा जप करा. लक्ष्मीपूजन. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर 14 कवड्यांना गंगाजलाने स्नान घालून पूजा करावी. तसेच ओम संस्कृताय नमः या मंत्राचा 14 वेळा जप करा. पूजेच्या वेळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा आणि मुख्य प्रवेशद्वारावर तेलाचा दिवा ठेवावे. यामुळे लक्ष्मी आकर्षित होते. शनिदेव आणि सूर्यदेवाची पूजा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आणि शनिदेवाची पूजा करावी. सूर्याच्या कृपेने करिअरमध्ये लाभ होतो, तर शनिदेवाची पूजा केल्याने संकट दूर होते. मित्रांनो, जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा मित्रपरिवारांमध्ये शेअर करा, ज्यामुळे सर्वपर्यंत हा व्हिडिओ पोचला जाईल. आणि मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.